तर आरटीएसचा आपल्याला तिसरा घटक आज आपण पाहणार आहे. त्याच्यामध्ये आपण पहिला कुठला पाहिला? आर्टिकल. त्या आर्टिकललाच मराठीमध्ये काय म्हटलेलं आहे? उपपद असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आरटीएसचा दुसरा चॅप्टर, दुसरा टॉपिक पाहिला, तो म्हणजे ऑड मॅन आउट पाहिलेला आहे. आणि आताचा हा तिसरा टॉपिक, त्या टॉपिकचं नाव काय आहे? मेक WH क्वेश्चन. म्हणजे आपल्याला प्रश्न तयार करायचा असतो किंवा WH प्रश्न जो आहे, क्वेश्चन आहे, त्याच्या संदर्भात किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारे प्रश्न आपल्याला विचारले जातात. साधारणपणे एक प्रश्न असतो, परंतु तो 1 मार्क मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? या WH क्वेश्चनचा अभ्यास करायचा आहे. ह्याच्यावर आधारित प्रश्न कसे विचारले जातात ते आपण या पीपीटीच्या माध्यमातून आपल्याला पाहायचं आहे. तर आपण डायरेक्ट सुरुवात करूया आता. तर पाहिता एकूण 10 प्रश्न घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला प्रश्न पहा काय आहे. पहिला प्रश्न काय आहे? चूज द करेक्ट WH वर्ड. चूज म्हणजे काय? चूज म्हणजे काय? निवडणे, आहे का नाही? निवडा काय? करेक्ट WH वर्ड्स, आहे की नाही? तर आता खाली या ठिकाणी WH वर्ड दिलेले आहेत आणि हा तुमचा क्वेश्चन आहे. डॉट डॉट इज क्लेवर. बरोबर का नाही? क्लेवर म्हणजे कसा? हुशार. बरोबर का नाही? मग आता हे WH वर्ड्स आहेत. WH वर्ड, WH. आता ह्यातून योग्य पर्याय जो आहे ना, तो इथं आपल्याला टाकायचा आहे. मग आता काय असेल? त्याच्यासाठी जे WH वर्ड्स आहेत ते कोणते आहेत आणि त्याचा अर्थ काय हे आपल्याला माहित पाहिजे. ते जर का आपल्याला माहित असेल तर आपण सहजपणे उत्तर देऊ शकतो किंवा आपण सहजपणे पर्याय निवडून आपल्याला त्याचं उत्तर सांगता येईल किंवा देता येईल. आता पहा, इथं हूचा अर्थ काय? कोण. बरोबर आहे. त्यानंतर व्हॉट म्हणजे काय, आणि व्हेन म्हणजे केव्हा, कधी. बरोबर. आणि वेअर म्हणजे कोठे. बरोबर आहे का नाही? आता हे त्याचे अर्थ झाले. डॉट डॉट इज अ क्लेवर. मग काय येणार आहे? हु इज क्लेवर. हुशार कोण आहे. झाला ना प्रश्न. बरोबर का नाही? असेल का? व्हॉट इज क्लेवर, काय हुशार आहे, असं नाही येणार. किंवा व्हेन इज क्लेवर, केव्हा हुशार आहे, असं पण नाही येणार. त्यानंतर वेअर इज क्लेवर, हुशार कोठे आहे, असं नाही. प्रश्न कसा तयार होईल? हुशार कोण आहे. आणि म्हणून हो ऑप्शन कसा आहे? अगदी योग्य आहे. हु इज अ क्लेवर. तर पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे आपण शोधलेलं आहे, आपल्याला सापडलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला WH क्वेश्चन पाठ करावे लागणार आहेत. WH शब्द पाठ करावे लागणार आहे, त्याचा मराठी अर्थ असेल. तर पहिला प्रश्न सोपा होता, तो पहिला प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलाय. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. काय प्रश्न? प्रश्न साधारणपणे असेच असतात. काय म्हटलंय? चूज द करेक्ट क्वेश्चन वर्ड टू गेट आन्सर फॉर अंडरलाइन्ड वर्ड. बरोबर आहे की नाही? प्रश्न पहिल्यांदा नीट समजला पाहिजे. प्रश्न जर का नीट समजला तर तुम्हाला उत्तर देता येईल. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे प्रश्न पहिल्यांदा नीट वाचायचा. काय म्हटलंय? चूज द करेक्ट क्वेश्चन, म्हणजे क्वेश्चन करेक्ट आपल्याला चूज करायला निवडायचा आहे. टू गेट आन्सर फॉर अंडरलाइन्ड वर्ड. आता अंडरलाईन कशाला केलेला आहे? 50 ला, आहे का नाही? म्हणजे प्रश्न असा तयार करायचा आपण की त्या प्रश्नाचं उत्तर हे काय आलं पाहिजे? 50, आहे का नाही? म्हणजे प्रश्न तयार करताना असा प्रश्न तयार करायचा की त्या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे? जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे ना, ते त्या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे, असा प्रश्न तयार करायचा आहे. मग आता पहा, सेंटेन्स काय आहे? देअर आर 50 स्टुडंट्स इन द क्लास, आहे की नाही? म्हणजे वर्गामध्ये एकूण 50 विद्यार्थी आहेत, असा प्रश्न आहे. बरोबर का नाही? मराठीमध्ये सुद्धा समजणं गरजेचं आहे. देअर आर 50 स्टुडंट्स इन द क्लास, म्हणजे वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत. मग प्रश्न कसा तयार होईल मराठीमध्ये? त्याचं उत्तर 50 आलं पाहिजे. नाही, मराठीमध्ये कसा होईल? वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत, बरोबर की नाही, असा प्रश्न होईल. तुम्ही जर असा प्रश्न विचारला ना, वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत, त्यावेळेस तुमचं त्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? अंडरलाईन केलेला शब्द येणार आहे, म्हणजे 50 हे उत्तर येणार आहे. बरोबर आहे की नाही? आता पहा, इथं काय म्हटलंय? हाऊ मच, हाऊ मेनी, व्हॉट आणि हाऊ. बरोबर आहे की नाही? तर हे हाऊ मच
ह्याचा अर्थ सुद्धा किती असा आहे. बरोबर. हाऊ मेनी याचा सुद्धा अर्थ काय आहे, किती आहे, किती असा आहे. बरोबर. त्यानंतर व्हॉट म्हणजे काय आणि हाऊ म्हणजे कसा किंवा कशी. बरोबर आहे का नाही. आता पहा, आता दोन्ही किती, दोन्ही म्हणजे पहिले पहिले दोन जे ऑप्शन आहेत ना त्या दोन्हीचाही अर्थ काय आहे, किती. परंतु हाऊ मच केव्हा वापरायचं आणि हाऊ मेनी केव्हा वापरायचं हा एक नियम मी तुम्हाला पाठीमागे सांगितलेला होता. बरोबर आहे का नाही. हाऊ मच कोणासाठी, पदार्थवाचक शब्द म्हणजे पदार्थवाचक जे काही शब्द असतात ते सांगण्यासाठी. आणि हाऊ मेनी म्हणजे काय, संख्यावाचक. संख्यावाचक शब्दासाठी काय असतंय, हाऊ मेनी. मग आता हा 50 काय पदार्थवाचक आहे का संख्यावाचक, संख्यावाचक आहे ना. आणि म्हणून आपला प्रश्न कसा येणार, हाऊ मेनी स्टुडंट्स इन द क्लास. हाऊ मेनी स्टुडंट्स इन द क्लास म्हणजे वर्गामध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 जो आहे हा कसा आहे, बरोबर आहे. समजतंय का. हा हा तर पुढचा प्रश्न. हा सोपा आहे, हा सुद्धा प्रश्न सोपा आहे. काय म्हटलंय, चूज द करेक्ट WH वर्ड. म्हणजे योग्य आपल्याला WH शब्द आपल्याला निवडायचा आहे. त्याच्यासाठी वाक्य दिलेलं आहे. वाक्य काय आहे, डॉट 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 संतोष गो. डॉट डॉट गो डॉट संतोष गो. बरोबर. आता कोणता पर्याय येईल, संतोष गो म्हणजे संतोष जातो आहे का नाही, संतोष जातो असा त्याचा संतोष गो. आता पहा, व्हॉट डज संतोष गो, विच डज संतोष गो, वेअर डज संतोष गो आणि हु डज संतोष गो. बरोबर आहे का नाही. आता इथं समजा व्हॉट ठेवून बघितलं आपण, व्हॉट डज संतोष गो, संतोष काय जातो. कारण ह्याचा अर्थ काय, काय आहे ना, ह्याचा अर्थ काय, काय. विच म्हणजे काय, कोणता. वेअर म्हणजे काय, हे पाठच करायचं. हु म्हणजे काय, कोण. बरोबर का नाही. आता इथं आपण ठेवला विच डज संतोष गो, संतोष कोणता जातो, चुकीचं आहे ना, हे पण बरोबर नाही. आता इथं हुवा हु डज संतोष गो, संतोष कोण जातो. बरोबर. पण समजा जर का तुम्ही वेअर ठेवलं, वेअर डज संतोष गो, संतोष कोठे जातो, संतोष कोठे जातो. बरोबर आहे. म्हणजे अर्थपूर्ण प्रश्न तयार होतोय का, होतोय ना, अर्थपूर्ण प्रश्न तयार होतोय. आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 जो आहे हा कसा आहे, अगदी योग्य आहे, योग्य पर्याय आहे. बरोबर. त्याच्यासाठी काय महत्वाचं आहे, WH शब्द पाठ असणं महत्वाचं आहे, ते पण अर्थासहित. 4 नंबरचा प्रश्न पहा. काय म्हटलंय, काय म्हटलंय, चूज द करेक्ट WH वर्ड फॉर द फॉलोइंग क्वेश्चन. हा चूज म्हणजे काय, निवडायचा आहे. द करेक्ट WH वर्ड म्हणजे योग्य WH शब्द आपल्याला निवडायचा आहे. फॉर द फॉलोइंग क्वेश्चन म्हणजे खालील दिलेल्या प्रश्नासाठी आहे का नाही, WH शब्द आपल्याला निवडायचा आहे. काय आहे वाक्य, डॉट डॉट आर यू लेट. बरोबर. आता ऑप्शन पहा, व्हॉट, विच, व्हाय, हु. काय वाटतंय, काय, व्हाय. व्हायचा अर्थ काय आहे, काय, का. बरोबर आहे का नाही, का. हा आता आपण इथं व्हॉट जर का घेतलं, व्हॉट आर यू लेट, तू काय लेट आहे की नाही, अर्थ पूर्ण होतोय का, नाही होणार. विच आर यू लेट, कोणता तू लेट आहे, होतोय का, नाही होत. व्हाय आर यू लेट, तू लेट का आहे म्हणजे तू उशिरा का आला आहे. बरोबर, असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे व्हाय जर का आपण त्या ठिकाणी WH शब्द ठेवला तर आपल्याला अर्थपूर्ण असा प्रश्न तयार करता येतो. आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 जो आहे तो कसा आहे, अतिशय योग्य असा पर्याय आहे. तर हा सुद्धा सोपा प्रश्न होता पहा. आता त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. समजतंय, का गडबड नाही ना होत. पहा, चूज द करेक्ट क्वेश्चन वर्ड
टू गेट अँसर फॉर अंडरलाइन्ड वर्ड. म्हणजे प्रश्न असा तयार करायचा की त्या प्रश्नाचं उत्तर हा कोणता शब्द असला पाहिजे, अंडरलाईन केलेला शब्द हा त्या प्रश्नाचं म्हणजे तुम्ही तयार केलेल्या प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे. बरोबर आहे. आता पहा मग वाक्य आहे इथं, हर फादर इज अ डॉक्टर. आता हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा आहे. बरोबर. हर फादर, हर म्हणजे तिचे, हर म्हणजे काय तिचे, हर फादर इज अ डॉक्टर म्हणजे तिचे वडील डॉक्टर आहेत. बरोबर आहे, तिचे वडील डॉक्टर आहेत. मग आपल्याला प्रश्न असा तयार करायचा की त्या प्रश्नाचं उत्तर काय आलं पाहिजे, डॉक्टर. कारण अंडरलाईन कशाला केलेला आहे, अ डॉक्टरला. बरोबर आहे की नाही. मग मराठीमध्ये प्रश्न तयार करा, तिचे डॉक्टर कोण आहेत, सॉरी तिचे वडील कोण आहेत, आहे की नाही. असाच अर्थ होतं ना, किंवा तिचे वडील काय करतात, असा प्रश्न आपण विचारू शकतो, काय करतात. तर पहा इथं व्हॉट आहे, वेअर आहे, व्हाय आणि हू. आता व्हाय तर येणार नाही. बरोबर. व्हाय म्हणजे काय, का डॉक्टर आहेत असा प्रश्न नाही येणार, आहे की नाही. म्हणून व्हाय नाही येणार. त्यानंतर हू जरा थोडस पाठीमागे ठेवू. विहेर पण नाही येणार. विहेरनं जर का प्रश्न तयार केला तर त्याचं उत्तर डॉक्टर येणार नाही. त्याच्यामुळे हे दोन प्रश्न गेले. आता राहिले काय, हॉट आणि हू. बरोबर. हर फादर इज अ डॉक्टर. बरोबर का नाही. हॉट जर का ठेवले तर तिचे वडील काय आहेत असा एक होतो, आणि हू जर का ठेवलं तर तिचे वडील कोण आहेत असा होतो. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीचा पेशा सांगायचा असेल, पेशा, बरोबर का नाही, पेशा म्हणजे माहित आहे ना. हा, एखाद्या व्यक्तीचा जर का पेशा सांगायचा असेल तर त्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारताना व्हॉटने विचारावा लागतो. म्हणजे आपण म्हणतो तुझे वडील काय करतात, तुझे वडील काय करतात. आणि म्हणून ह्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जो आहे तो कसा आहे, योग्य आहे. कोणत्याही व्यक्तीचा पेशा विचारताना प्रश्नाची सुरुवात व्हॉटने करायची असते. प्रश्न काय, व्हॉट इज हर फादर, व्हॉट इज हर फादर म्हणजे तिचे वडील काय करतात. बरोबर आहे. आणि म्हणून ऑप्शन नंबर 1 हे आहे ते कसं आहे, अतिशय अचूक असा पर्याय आहे. पुढचा प्रश्न पहा. हा बघा, विचार करू शकता कोणतं उत्तर येईल. प्रश्न पूर्णपणे नीट समजून घेतला पाहिजे. प्रश्न समजून घेतला तर आपल्याला उत्तर देता येतं. पहिल्यांदा प्रश्न समजणं गरजेचं आहे, आणि म्हणून प्रश्न सुरुवातीला नीट पाहायचा, वाचायचा, त्याचं आकलन करायचं, आणि नंतर मग परत विचार करायचा. फाइंड द करेक्ट WH क्वेश्चन फॉर द अंडरलाइन वर्ड. म्हणजे प्रश्न असा तयार करायचा की त्याचं उत्तर अंडरलाईन केलेला शब्द हा त्याचं उत्तर असलं पाहिजे. बरोबर आहे का नाही. हा, मग आता वाक्य पण दिलेलं आहे. वाक्य दिले की नाही देशमुख, काय आहे वाक्य, वाचा बरं एकदा. मीना वेन टू चेन्नई येस्टरडे. बरोबर आहे की नाही. बस खाली काय आहे, मीना वेन टू चेन्नई येस्टरडे. बरोबर. मग आता प्रश्न तयार करायचा. हे प्रश्न ऑलरेडी तयार केलेले आहेत. तुम्हाला फक्त काय शोधायचं आहे, कोणता प्रश्न योग्य आहे, बरोबर आहे. म्हणजे कोणता प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर चेन्नई येणार आहे असा ऑप्शन तुम्हाला काय करायचा आहे, शोधून काढायचा आहे. बरोबर आहे की नाही. मग आता बघा, हू वेन टू चेन्नई, चेन्नईला कोण गेलं, बरोबर आहे की नाही. वेअर डिड मीना गो, मीना कोठे गेली. बरोबर. वेअर डज मीना गो, मीना कोठे जाते. आणि व्हेन मीना वेन टू व्हेन मीना वेन टू चेन्नई म्हणजे मीना चेन्नईला केव्हा गेली, कधी गेली. प्रश्न उत्तर काय आलं पाहिजे, चेन्नई. बरोबर आहे की नाही. ज्यावेळेस एखाद्या ठिकाणी गेली असेल तर आपण काय म्हटलं पाहिजे, कशा सुरुवात केली पाहिजे, कोठे गेली. बरोबर नाही. मीना वेन टू चेन्नई येस्टरडे. बरोबर आहे की नाही. मीना कोठे गेली, मीना काल कोठे गेली होती. बरोबर आहे की नाही. तो कुठे गेली.
असा जर का प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय येणार आहे? चेन्नई. बरोबर का नाही? मग कोठे गेली असा प्रश्न पाहिजे. मग पहा, हु न तर काय विषय नाही, कारण हु म्हणजे काय? कोण. बरोबर. त्याच्यामुळं हा पर्याय कट. वेर, कोठे गेली, इथं पण आहे कोठे. वेन हा पर्याय कट होईल. कधी गेली, कधी गेली म्हटल्यानंतर त्याचं उत्तर चेन्नई येणार नाही. बरोबर का नाही? आता राहिले किती? 2 नंबर आणि 3 नंबरचा पर्याय. काय म्हटलंय? वेअर डीड मीना गो, आणि इथं काय म्हटलंय? वेअर डज मीना गो. आता फरक फक्त इथं डीड आहे आणि इथं डज आहे, एवढाच फरक आहे. बरोबर आहे की नाही? आता वाक्य पाहायचं. वाक्याचा काळ कोणता आहे? येस्टरडे आहे की नाही? इथं येस्टरडे हा कालदर्शक शब्द आहे, भूतकाळ दर्शवतो. आणि इथं बघा वेंट, गोचा काय होतो? गोचा काय होतो? वेंट. म्हणजे गो हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि ते कशामध्ये असतं? वर्तमान काळामध्ये. आणि वेंट जे आहे हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे आणि ते कशामध्ये असतं? भूतकाळामध्ये, म्हणजेच पास्ट मध्ये असतं, है की नाही? मग आता पहा, इथं डीड आहे, इथं डज आहे, कोणतं बरोबर येईल? हा, ऑप्शन नंबर 2 करेक्ट. कारण पास्ट आहे नाही तर, म्हणून वेअर डीड मीना गो, मीना कोठे गेली होती. मग काय उत्तर काय येणार? चेन्नई. आणि म्हणून ऑप्शन नंबर 2 जो आहे तो कसा आहे? तो कसा आहे? करेक्ट आहे. म्हणजे असे कधी कधी आपल्याला ना पर्याय पण कधी कधी साईडला काढायचे पर्याय, आणि जे राहतील त्याच्यावर विचार करायचा. आपण कसं केलं? पर्याय नंबर 1 बाजूला काढला, पर्याय नंबर 4 बाजूला काढला. हा, तर राहिले किती? 2. त्या 2 वरच आपण विचार केला आणि त्यातून आपण परत शेवटी आपण जो योग्य पर्याय आहे तो योग्य पर्याय शोधून काढलेला आहे. सातवा प्रश्न काय येईल उत्तर? बघा, प्रश्न वाचा. फाइंड द करेक्ट WH क्वेश्चन फॉर द अंडरलाइन वर्ड. काय आहे सेंटेन्स? काय आहे? द मिनिस्टर क्लिअर्ड द फाईल. ऑप्शन: व्हॉट क्लिअर्ड द फाईल, हु क्लिअर्ड द फाईल, व्हेन क्लिअर्ड द फाईल, नन ऑफ द डबल झाल्या, नन ऑफ द अबव. नन ऑफ द अबव. विचार करा काय उत्तर येईल. बघा, तुम्ही विचार करायचा आहे, पटपट पटपट पट सांगायचं. बघा, विचार करा, लगेच उत्तर गडबड. अति घाई संकटात नेही. घाई करायची नाही. द मिनिस्टर क्लिअर द फाईल. प्रश्न असा तयार करायचा की त्याचं उत्तर काय आलं पाहिजे? द मिनिस्टर. मिनिस्टर म्हणजे कोण? कोणाला म्हणतो आपण मिनिस्टर? हा, मुख्यमंत्री, मंत्री आहे की नाही? हा, तर पहा, द मिनिस्टर क्लिअर द फाईल. एकच हातवर आहे. 2, 3, बर, चला सांगा बरं. ऑप्शन नंबर व्हेरी गुड. बसा खाली. तर पहा, द मिनिस्टर क्लिअर द फाईल म्हणजे फाईल क्लिअर, म्हणजे मिनिस्टरने फाईल क्लिअर केली असा त्याचा अर्थ आहे. प्रश्न असा तयार करा किंवा असा प्रश्न विचारा की त्याचं उत्तर काय पाहिजे? मिनिस्टर. मग पहा, फाईल कोणी क्लिअर केली, कोणी केली असा प्रश्न येईल की नाही? आणि मग कोणीसाठी काय वापरतो आपण? हु वापरतोय की नाही? आणि बघा, इथं एकाच ठिकाणी हु आहे. येते लक्षात? हु क्लिअर द फाईल, मग त्याचं उत्तर येणार द मिनिस्टर क्लिअर द फाईल. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून पर्याय नंबर 2 जो आहे तो कसा असणार आहे? करेक्ट असणार आहे, योग्य पर्याय असणार आहे. हा, वाचा प्रश्न, वाचा प्रश्न, वाचा. आणि विचार करा काय उत्तर येईल. काय उत्तर येईल?
काय उत्तर येईल ते वाचायचं आहे. The weather is cool and pleasant. Dot dot is the weather. वेदर म्हणजे काय? करेक्ट. हा, एकच बोटवर. काय उत्तर येईल? आता आपण अर्थ पाहू. कोण, काय, केव्हा, कधी, कसे, कसा, कशी. म्हणजे याचा अर्थ तुम्ही अजून हे पाठ केलेलं नाही. हे ज्यावेळेस मी मराठीमध्ये लिहिलं त्यावेळेस तुमचे बऱ्यापैकी हात वर झालेले आहेत आणि म्हणून हे पाठ पाहिजे. सगळ्यांचं मराठीमध्ये ते पाठ पाहिजे त्याचा अर्थ. डॉट डॉट इज द वेदर. हा, सांग सौरे. करेक्ट. हाऊ इज द वेदर म्हणजे हवामान कसे आहे. बरोबर का नाही? वेगळं काय उत्तर आहे का? तेच आहे ना? ओके. हाऊ इज द वेदर म्हणजे हा ऑप्शन हा कसा असणार आहे? करेक्ट असणार आहे. कारण हाऊचा अर्थ काय आहे? कसा, कशी, कसे, आहे का नाही? हाऊ इज द वेदर असं जर का आपण हाऊ जर का इथं ठेवला तर प्रश्न कसा तयार होईल? हाऊ इज द वेदर, हवामान कसे आहे. हा अर्थपूर्ण प्रश्न तयार होतो आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे अतिशय योग्य आहे. बसा खाली. वाचा प्रश्न वाचा. प्रश्न वाचा. विचार करा. वाक्य काय आहे? ऑप्शन काय आहे? प्रश्न कसा आहे? केलाय विचार? विचार केलाय का? Choose the correct WH word to complete the sentence. Dot dot do you come to school every day? Who, what, whose, how. हा, सांगा. हाऊ. करेक्ट. हाऊ करेक्ट आहे. कसं? आता पहा. कसं असं. कोण, काय, हुज कोणाचा, कसा, कसा, कशी, कसे. बरोबर की नाही? प्रश्न काय पहा. डॉट डॉट डू यू कम टू स्कूल एव्हरी डे. टू स्कूल म्हणजे शाळेला. एव्हरी डे म्हणजे दररोज, है का नाही? यू कम तू येतो. तू येतो शाळेला दररोज. मग प्रश्न कसा होईल? तू शाळेला दररोज कसा येतो? कसा येतो म्हणजे कशाने येतो, है का नाही? आणि मग काय येणार मग? हु डू यू कम असं नाही येणार किंवा व्हॉट डू यू कम टू स्कूल एव्हरी डे असं नाही येणार किंवा हुज पण नाही येणार. हाऊ ठेवा. हाऊ ठेवून बघा. प्रश्न कसा होईल? हाऊ डू यू कम टू स्कूल एव्हरी डे म्हणजे तू शाळेला दररोज कसा येतो. अर्थपूर्ण प्रश्न तयार झाला. झाला का नाही? अर्थपूर्ण प्रश्न तयार झाला म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे कसा आहे? करेक्ट आहे, है का नाही? समजतंय? ठीक आहे. आता यानंतर आपला ह्या टॉपिकचा शेवटचा प्रश्न. ह्या टॉपिकचा शेवटचा प्रश्न जरा थोडासा वेगळा आहे. थोडासा वेगळा आहे. थोडासा विचार करा. लगेच उत्तर देण्याची गडबड करू नका. वाक्य काय आहे आणि या वाक्यावर आधारित आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे.
या वाक्यावर आधारित आपल्याला प्रश्न तयार करायचा आहे. कसा होईल प्रश्न तयार? कसा होईल? चला बेडगे. ऑप्शन नंबर 2 हा पर्याय बरोबर आहे असं कोणाला वाटतंय? कोणाला वाटतंय ऑप्शन नंबर 2 हा पर्याय बरोबर आहे? कोणालाच नाही वाटत? त्याला वाटतंय का चोरे? मग असं म्हणणं सगळं डायरेक्ट, एवढं काय घ्यायचंय त्याला? बर, ऑप्शन नंबर 2 हे चुकीचं आहे असं किती जणांना वाटतंय? म्हणजे याचा अर्थ असा झाला, ज्यांनी बोट केले त्यांचा होकार आहे म्हणजे बरोबर आहे, आणि ज्यांनी बोटवर नाही केलं त्यांना असं म्हणायचं नाही हा 2 नंबर पर्याय चुकीचा आहे, असं आहे का? हा पहा, चूज द करेक्ट WH क्वेश्चन फॉर द सेंटेन्स. यस आय हॅव यंगर ब्रदर. हो मला यंगर ब्रदर आहे. यंगर म्हणजे कसा? हा मोठा का लहान? हा मोठा का लहान? आणि ओल्डर म्हणजे कसा? ओल्डर म्हणजे छोटा. हा एल्डर म्हणजे कसा? एल्डर म्हणजे मोठा आणि यंगर म्हणजे छोटा, लहान भाऊ, आहे की नाही? तर पहा, यस आय हॅव यंगर ब्रदर. हो मला यंगर ब्रदर आहे. बरोबर की नाही? मग प्रश्न कसा होईल? तुला यंगर ब्रदर आहे का, असा प्रश्न तयार होईल, की नाही? तुला यंगर ब्रदर आहे का? मग कसा येणार प्रश्न? हो नाही येणार. बरोबर काय? आहे का याचा अर्थ असेल तर होय म्हणेल, नसेल तर नाही म्हणेल. याचा अर्थ असा झाला की हा कसला क्वेश्चन आहे? WH नाही. बघा ना, ह्या प्रश्नाचं उत्तर मी प्रश्न असं विचारला, तुला यंगर ब्रदर आहे का? बरोबर, म्हणजे तुमचं उत्तर एक तर होय असेल किंवा नाही असेल. मग ह्याला कसला क्वेश्चन म्हणतो आपण? येस नो टाईप क्वेश्चन किंवा वर्बल क्वेश्चन, आहे की नाही? म्हणजे प्रश्न जर का येस नो असेल किंवा त्यालाच आपण वर्बल क्वेश्चन म्हणतो, त्या प्रश्नाचं उत्तर कसं असतं? एक तर होय किंवा नाही. मग इथं म्हटलं बा यस आय हॅव यंगर ब्रदर, मग प्रश्न तुम्ही तयार करू शकता. डीड नाही येणार. बरोबर, डीड येईल का? डीड येईल का? नाही, कारण डीड काय आहे? पास्ट आहे. बरोबर का नाही? डीड काय? पास्ट आहे, म्हणून डीड नाही येणार. पुढचा तर विषयच नाही. बरोबर, कारण हा कसला प्रश्न तयार करायचा आपल्याला? वर्बल. बरोबर का नाही? त्याच्यामुळं हे 2 तर ऑप्शन ऑलरेडी गेले, कारण हे WH क्वेश्चन आहेत, वर्बल नाही. आता राहिला डू आणि डीड, परंतु इथं तुम्हाला कुठं पास्ट दिसतंय का? नाही, आणि म्हणून डीड पण गेला. राहिलं काय? डू यू हॅव यंगर ब्रदर. तुला यंगर ब्रदर आहे का? म्हणजे ऑप्शन नंबर 2 जो आहे हा कसा असणार आहे? बरोबर असणार आहे. तर पहा, आर्टिस्टच्या परीक्षेमध्ये एकूण किती प्रश्न असतात? 10 प्रश्न असतात. एक प्रश्न 2 गुणांना असतो, म्हणजे इंग्रजी किती मार्काचा आहे? 20 मार्काचा आहे. बरोबर की नाही? 10 प्रश्न 20 मार्कासाठी, आणि 10 प्रश्नापैकी एक प्रश्न हा फिक्स कशावर असतो? WH क्वेश्चन किंवा व्हर्बल क्वेश्चन वर असतो. तर त्याची आपण बऱ्यापैकी थोडीशी माहिती घेतलेली आहे. बरोबर, तुम्हाला समजलं असेल तर काय करू, पुढच्या वेळेस आपण ज्यावेळेस अभ्यास करू ना, आता 10 उदाहरणं घेतलेली आहेत, नेक्स्ट टाइम आपण जरा थोडीशी अजून उदाहरणं घेऊ आणि WH क्वेश्चन वर आधारित प्रश्न कसे असतात त्याच्या संदर्भात आपण पुढच्याला माहिती पाहू. ठीक आहे, खरं बन.